नमस्कार. माझं नाव विठ्ठल मगर आणि मी आता प्रॉपर चंद्रपूरमध्ये आहे. माझे मित्र रुपेश मडावी सर यांची साधारणतः 3 महिन्या अगोदर आमची भेट झाली होती. प्रॉपर सिंधुबाईचे आहेत आणि 3 महिन्या अगोदर सरांना जे जे आजार होते ते आजार आज त्या आजारातून मुक्त झाले. त्यांना कोणते कोणते आजार होते, काय काय प्रॉब्लेम होते, अमृत ज्यूस आणि डायगोजीमुळे त्यांना काय काय रिझल्ट आले ते आपण मडावी सरांकडूनच ऐकून घेऊया. सर, तुमचं नाव, तुमचे प्रॉब्लेम काय होते ते आपण आज सांगूया. नमस्कार, माझं नाव रुपेश शामराव मडावी. मी प्रॉपर सिंधुदुर्ग तालुक्यातला आहे आणि मला जवळपास 5-7 वर्षापासून मुळव्याध, BP, शुगर, थायरॉईड, लठ्ठपणा हे सगळे आजार होते मला. सरांनी मला तीन महिन्यापूर्वी मी हा अमृत ज्यूस आणि डायगोजी घेतला आणि मला याचा 3 महिन्यामध्ये एवढा जबरदस्त रिझल्ट आला. माझ्या टोटली पूर्ण बिमाऱ्या ज्या आहेत त्या 0वरती आल्या आणि मी ज्या खात असलेल्या टॅबलेटसुद्धा त्या टोटली बंद झाल्या. सर, थायरॉईडची गोळी किती होती? थायरॉईडची गोळी 2 mg. वेट किती तुमचं? माझं वेट 93 किलो होतं, ते आता 75 किलो आहे. 3 महिन्यामध्ये डायगोजी आणि अमृत ज्यूसमुळे माझ्या बॉडीतल्या ज्या काही टोटली बिमाऱ्या ज्या होत्या ते पूर्ण संपलेल्या आहेत आणि माझा गोळ्या खाण्याचा हा डोस जो आहे तो टोटली बंद झालेला आहे. म्हणजे माझ्यात बोलण्याची तरी ताकद नव्हती. मग सर म्हणाले की 15 दिवसाच्या आधी आलो तर तुम्ही वेगळ्याच होत्या बा. आता एकदम म्हणजे मला ना असं खाली बसलं की उठता नव्हतं येत, कशाचा तरी आधार घ्यावा लागत होता आणि असं उभं राहा. आता इतकं काही झालं आहे का जशी काही 16 वर्षाची मुलगी कशी कामं करते तशी मी 5:30 वाजता उठते, एवढ्या थंडीत पण, आणि सगळे कामं करते. माझी मुलगी म्हणते का गं तुला एवढी तरतरी कशी काय आली? अगं म्हटलं अमृत पीत आहे आता मी. आणि डायगोजी इतकं मला म्हणजे सविता आणि सरांचे खूप खूप धन्यवाद. स्वामी समर्थांनीच पाठवलं तिला माझ्याकडे, असं म्हणायला हरकत नाही. तिला म्हटलं, मी बोलली पण तुला स्वामी समर्थ बाबांनी पाठवलं का गं? तर म्हणे काकू तसंच समजा. या दोघांचे पण खूप आभार मानेन मी. म्हणजे असं वाटायचं सर. नमस्कार, मी डॉक्टर किशोर शेवाळे. आज आपल्या इथं आपण हा अमृत ज्यूसचा एक चमत्कारिक रिझल्ट यासाठी बसलेलो आहोत. तर आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया की त्यांचा प्रॉब्लेम काय होता, सॉल्युशन काय होता. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव, गाव, पत्ता आणि मुलाला काय प्रॉब्लेम होता ते जोरात सांगा. माझं नाव बापूराव ज्ञानदेव महाबळ, सातारा जिल्ह्याचा आहे मी. आणि मी इथं पुण्यात आहे. पुण्यात माझ्या पोराला अचानक आम्हाला कळलं की माझ्या म्हणजे 2 वर्ष त्याच्या कंपल्सरी पोटात दुखत होतं. म्हणजे 15 दिवसातनं, महिन्यातनं, 2 महिन्यातनं असं कधी कधी पोटात दुखायचं. आमच्या काही लक्षात नाही आलं. 2 वर्षानंतर अचानक आम्ही सोनोग्राफी केली, कळलं की माझ्या पोराला पॅनक्रियाटिकचा प्रॉब्लेम झाला आहे, खडं झालं ते. त्याच्यानंतर मग आम्ही DY पाटीलला गेलो. DY पाटीलला 15 दिवस ॲडमिट केला. 15 दिवसानं घरी आलो. 5-6 दिवसानं परत त्याला जास्त त्रास व्हायला लागला, परत 17 दिवस ॲडमिट केला. त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं 17 दिवसात ERCP केली, ती बी 100% नाही झाली, 70% झाली. डॉक्टरांनी सांगितलं की आता दुसरी ERCP करताना 70% गॅरंटी नाही, 30% आम्ही गॅरंटी देऊ शकतो. मला भीती वाटल्यामुळे मी माझ्या पोराला घरी घेऊन आलो. त्याच्यानंतर आणि पूर्ण पुण्यात फिरलो. पुण्यात लॅप्रो OAC सेंटर म्हणून दवाखाना आहे, त्या दवाखान्यात गेलो. त्याही डॉक्टरांनी हातवर केले की बाबा आम्ही इथं नाही करू शकत. परत त्यांनी मला सांगितलं की बाबा वाडियाला जावा किंवा भारतीय विद्यापीठ जावा किंवा नरे जावा. मी परत लहान मुलांचं म्हणून वाडियाला गेलो. तिथं गेलो आणि अचानकच असं थोडंसं कळलं की बाबा पोराचं खडं गळती लागलं. तिथून मग त्यांनी म्हणजे ऑपरेशन नाही केलं, सोडलं, घरी आलो. तिथून गावाला गेलो. नशिबानं हे साहेब मला भेटले आणि यांच्याकडून मला हे औषध भेटलं, अमृत ज्यूस मला. आणि त्यांनी सांगितलं की गॅरंटीज दिली मला की तुमच्याबरोबर खरोखर बरोबर. विश्वास नव्हता, पण एक पोराच्या भल्यासाठी म्हणून मी हे घेतलं. पोराला सुरू केलं. 8 दिवसात पोरगं 1 चपाती खात नव्हतं. पोरगं 8-10 दिवसात 1 भाकरी खायला लागलं. मग कंपल्सरी आता 1 सकाळी 1 संध्याकाळची भाकरी, म्हणजे अर्ध्या जेवणावरून ते 100% जेवायला लागलं माझं पोरगं. म्हणजे हा अमृत ज्यूस 100%. आणि पॅनक्रियाटिक्स म्हणजे सगळ्यात क्रिटिकल हा आजार आहे, तो आजार ते माझ्या पोराला म्हणजे त्यातून माझं पोरगं सॉल्व्ह होत आलं. एवढं मी या औषधाची गॅरंटी देतो की या अमृत ज्यूसमुळं 100% फरक पडतो. बाळा, तुला कसं वाटते? तुझं नाव सांग ना. माझं नाव ऋग्वेद बापूराव महाबळ आहे आणि माझं आता पोटात दुखायचं थांबलेलं आहे. पहिलं खूप जोरात पोटात दुखायचं पॅनक्रियाटिक्सच्या तिथं. तू आनंद आहेस एकदम? हो.
ओके ठीक आहे, म्हणजे हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे अमृत ज्यूस. ओके हे आईचं आमच्या सगळ्यांनी घेतले पाहिजे. ओके आईंचं काय मत आहे? माझं पण तेच मत आहे. इतकं पोहार फिरून 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 दमलं, शेवटी ही गाठ पडायची औषधाची म्हणून तिथपासनं त्याच्या मागचं 8 दिवसाला 10 दिवसाला ॲडमिट करा. ते बंद झालं आणि पोटातलं पण बंद झालं दुखायचं. एकदम तुम्ही समाधान आहे? हो समाधान आहे. ओके, धन्यवाद सर. तिथपासनं आम्ही समाधानच आहे. ओके ठीक आहे. नमस्कार, मी सारिका वागचौरे राहुरीवरून बिलॉंग करते. पुन्हा एकदा आज आपण रियांश अमृतचा एक मिरॅकल रिझल्ट तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत समनापूर या गावामध्ये. भवर मॅडम आहेत, त्यांच्या ह्या आजी आहेत, त्यांच्या नातीसाठी खूप एक मिरॅकल रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. आज आपण हा त्यांच्याकडूनच ऐकूया. अमृत ज्यूस घेण्या अगोदर या मुलीला काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला. बेटा तुझं मावशीचं नाव काय? साक्षी. साक्षी का? साक्षी भवर ना. अमृत ज्यूस घेण्या अगोदर हिला काय त्रास होता? तिला म्हणजे उठळतच नव्हतं शब्द बोलायला, म्हणजे बोलता येत नव्हतं बोलायला का? येत नव्हतं, काही नव्हतं. तर मग आता जसं औषध भेटले ना हा. तस तसं बघ तिला शब्द उठळायला लागले. म्हणजे बोलता यायला लागलं बघ. म्हणजे अमृत ज्यूस बघा मित्रांनो, ही किती वर्षाची ताई? 6 वर्षाची मुलगी आहे मित्रांनो. हिला बोलता येत नव्हतं. आज आपल्या रियांश अमृत ज्यूस मुळे किती बॉटल झाले हिच्या? एकच बॉटल. बघा मित्रांनो, एकच बॉटल ह्या मुलीची घेऊन झालेली आहे. एका बॉटल मध्ये असा मिरॅकल रिझल्ट आलेला आहे की तिला बोलता येत नव्हतं. ती आता 1-2 शब्द बोलायला लागली फक्त एका बॉटल मध्ये. बेटा भात म्हण. भात इकडे थोडस जवळ आहे बेटा, ऐकायला भेटेल. मोठ्या भात. भात. आई बोल. आणि आई जेवण. जळी दूध. दूध तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. हो नाव सांग. सांग बाई ना, नाव सांग. बघा मित्रांनो, अशा प्रकारे ह्या बेटाला रिझल्ट आलेला आहे. कमीत कमी ही छोटी मुलगी आहे, हिला बोलता येत नव्हतं. आज तिला अमृत ज्यूस मुळे आपल्या एक जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. असाच मिरॅकल रिझल्ट आपण तिच्या पूर्ण वाक्यामध्ये नंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत. हाच रिझल्ट तुम्हाला आपण नंतर परत पुन्हा एकदा शेअर करू. थँक्यू सो मच बेटा आणि थँक्यू सो मच आजीबाई, आम्हाला तुमच्या मुलीचा रिझल्ट सांगितल्याबद्दल. हर हर रियांश. काय ताई, काय नाव तुमचं? कुसुम बापू येवले. तुम्ही त्या हॉस्पिटलला कशासाठी आलता? कोणत्या ट्रीटमेंटला आलते? कोणत्या ट्रीटमेंटसाठी? गर्भ राहत नाही म्हणून. बरं बरं. मग आता किती बाटल्या झाल्या घेऊन तुमच्या? 2 बाटल्या झाल्या. मग 2 बाटल्यानी घेतल्यानं 1 बाटली घेतल्यानंतर काय काय फरक वाटला तुम्हाला? म्हणजे कशात फरक पडला? थक्का. हां अच्छा. झोप कशी येत होती? चांगली लागत होती. अच्छा अच्छा. बरं बरं बरं. अच्छा म्हणजे अच्छा, पहिलं जेवण जायचं नाही, आता हे घेतल्यानंतर जेवण वगैरे छान जायला लागलं. बरं बरं बरं. मग आता मग हे कधी कळलं तुम्हाला दिवस राहिलेत म्हणून? पाळी आली नाही म्हणून गेल्या का? अच्छा अच्छा. बरं बरं. मग आता किती मुलं? 1 नाही 2 मुलं सांगितले का? जुळी मुलं. अरे वा वा वा. देव देतो 56 भाडके द्या क्या. 1 मागितलं तर 2 दिले काय देवाने. मग आता मग कुणाला थँक्यू म्हणशील तू? आणि कुणाला? अमृत ज्यूसला. अरे अमृत ज्यूसमुळं तुम्ही काय झाल्या? आई झाले. आता बाळ चांगलं वाढवा, चांगलं खावा. बरं बरं. ठीक आहे. धन्यवाद अमृत ज्यूस. धन्यवाद ना. ठीक. ओके. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश नंदकुमार मिस्त्री. मी आता माझा आईचा हा व्हिडिओ घेत आहे. हा व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल मी हा व्हिडिओ का घेत आहे. आई, तू मागे गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टरांकडे गेली होती डोळ्याच्या तपासणीसाठी. तेव्हा डॉक्टरांनी तुला डोळ्यामध्ये काय प्रॉब्लेम सांगितला? म्हणजे डोळ्यामध्ये खाज येत होती आणि मोतीबिंदू सांगितलं. लाईट मोतीबिंदू आहे, असं ऑपरेशन करायला लागेल. हां.
आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला सांगितलं असं असा प्रॉब्लेम आहे, डॉक्टर असं असं बोलतात. त्यामुळे मुलाने मला सांगितलं हे अमृत ज्यूस आहे, ते रात्री झोपताना एक एक थेंब टाकत जा दोन्ही डोळ्यात आणि बघ तुला कसं वाटते ते. आणि मग डॉक्टरांकडे जाऊन परत चेकअप कर, मग डॉक्टर काय बोलतात ते तू बघ. असंच मी हे 4 दिवस सतत टाकलं. त्याच्यानंतर मला स्पष्ट दिसायला लागलं, खाज वगैरे यायची बंद झाली. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टरकडे गेली आणि चेकअप केलं. माझ्या डोक्यात खूप मुंग्या यायच्या, खूप म्हणजे मध्ये मला चक्कर यायची. तर मी हे प्रसाद जडे सरांनी अमृत ज्यूस मला दिलं आणि मी ते आधी घेत नव्हते, नको नको म्हणायचे, काय या ज्यूसने काय होणार, एवढे भारी रुबी हॉल सारख्या मोठ्या दवाखान्यात जाऊन मी सिटी स्कॅन वगैरे केलं पण मला काहीच फरक पडला नाही. पण या सरांनी अमृत ज्यूस पिलं आणि एका महिन्यात माझ्या पूर्ण मुंग्या डोक्यातल्या थांबल्या आणि मी सगळी औषधं बंद केली. आता फक्त अमृत ज्यूस घेतो. आयुष्यात सगळे कमवता येईल, तुम्हाला पैसे कमवता येतील, सगळे